सकाळी नडा यांच्या पीएचा फोन आला आणि नडा यांनी सांगितले की 11 वाजता पीएम हाऊसला बोलावलं. तुम्हाला रात्री शपथ घ्यायची आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरंच आहे की काय. स्वप्नवत होतं सगळं. पीएम हाऊसला गेल्यावर वेगळं वाटलं. मोदी म्हणाले की कैसे हो पुणेकर. सहकार आणि सिव्हिल एव्हिएशनची 2 खाती मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळालं हा पुणेकरांचा मान आहे. पुणेकरांसाठी खूप काम करायचं आहे. पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. स्वाभाविक आहे. नवीन सहकार धोरण काल बैठक होती. विमानतळाच्या संदर्भात मी भेटायला गेलो होतो. अमित शहाबद्दल वक्तव्य. पुरंदरचं विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता. DGCAने पुरंदर एअरपोर्टला मान्यता दिली आहे. लवकरच जागेची पाहणी होणार आहे. आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी माझं स्वागत केले. ते आपुलकीनं प्रेमाने आणि मलाही निश्चितपणे आता मीडिया आणि हे रोजचं पाहिल्यानंतर तुमच्यात आल्यावर थोडंसं हायसं वाटलं. बरं वाटतं आपल्या लोकांच्यात आलो. म्हणजे काही असो असं असतं. ती एक भावना आहे. पुढच्या सगळ्या काळात पुणेकरांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांची साथ लागेल. शेवटी मलाही काही एकट्याला सगळं कळतं असं नाही. मी शिकायचा प्रयत्न आता नक्की करणार. पण आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत अगदी दिल्लीच्या या सगळ्या कामकाजामध्ये लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जे काही पुणेकरांच्या अपेक्षा असतील त्याच्यावरती 100% काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद. एवढं 1 to 1 ज्याला विचारायचं मी बोलेन. प्रश्नोत्तराला आपण सुरुवात करू. प्रश्न कोणाचे काय? जेव्हा तुम्ही सहकार राज्यमंत्री म्हणून चार्ज स्वीकारला तेव्हा अमित शहाबरोबर नेमकं काय बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं, त्याच्यातला संवाद काय होता? नाही, सुरुवात होती त्यामुळे थोडंच बोलणं झालं आणि ते फार कमी बोलतात. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता. ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा होता आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा होता. आणि त्यामुळे त्यांचा चार्ज घेण्याच्या वेळेला भेटलो आम्ही सुरुवातीला. त्यांनी मलाही शुभेच्छा दिल्या आणि आता सातत्यानं थोडंसं काम करायला वेळ दिला पाहिजे असं त्यांच्या एकूण त्या बोलण्यातून होतं. आज 1.5 तास सुरुवातीला अधिकाऱ्यांची ओळख आणि असं आमचं 1-1.5 तासाची मीटिंग झाली. काल सुद्धा एक आमची बैठक ठरली होती सहकार खात्याची. नवीन एक राष्ट्रीय सहकार धोरण अमित भाईंनी गेले 3 वर्ष त्याचं खूप काम केलंय आणि त्याच्या संदर्भात काल एक बैठक होती. ती काही बैठक झाली नाही, पण आपल्या पुण्याच्या 2-3 विषयासाठी मी त्यांना भेटायला गेलो. कारण विमानतळाच्या संदर्भातले 2 विषय जे आहेत ते होम मिनिस्ट्रीशी संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते मलाच म्हटलं, मुरली तू पुणे नहीं गया क्या? मतलब साहब आपने तो आज मीटिंग रखी तो मैं नहीं गया. ठीक आहे तो आज पोस्टपोन हो गई तू जा क्या. थोडंसं वरच्यावर थोडं आता बोलणं सुरू झाले. पण मला असं वाटतं की कडक हेडमास्टर म्हणूनच त्यांच्याकडे मी पाहतो. त्यामुळं काम करावं लागणार एक वेगळं दडपण निश्चितपणे आहे. माझा एक विषय आहे. आता 28 तारीखला ऐका, तुम्ही पत्रकार आहात. फक्त पत्रकारांनी प्रश्न विचारा आहे की तुम्ही आता मंत्री झालेले आहात आणि तुम्ही पुण्याचे पहिलेच मंत्री झालात असंही नाहीये, पण तरी हे मोहळ वलय जे आहे ना, तर ते हे फार मला वेगळं दिसतंय. तुमचं आज सकाळी स्वागत झालं, तर याचं तुमच्यामध्ये काय कारण असेल, काय असं आहे तुमच्यामध्ये? माझ्यामध्ये काही नाही. मला आता संधी दिली आहे, मला काम करायचंय. जे नेमून मी म्हणालो तसं 30 वर्षात जी जबाबदारी मिळाली ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचा माझ्याकडे प्रभारी म्हणून राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षात पश्चिम महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यामध्ये संघटनात्मक विस्तारासाठी प्रवास करणं, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात संघटनेच्या कामासाठी प्रवास करणं, हे जे काम दिलं महापौर म्हणून जबाबदारी होती शहराची. त्यावेळेला या शहराचा प्रथम नागरिक म्हणून, एक पालक म्हणून त्यावेळेला जे काम मला करणं अपेक्षित होतं ते मला असं वाटतं की फोकस हाच आला. जे दिलं तेच काम केलं पाहिजे आणि ते काम उत्तम केलं पाहिजे. त्या दृष्टीने मी पाहतो. तेव्हा राज्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायला बोलवलं होतं, त्यावेळेला अजून तुम्हाला हे दिलेलं होतं का? कोणकोणती खाती डोक्यात होती ही मिळतील? खरं तर मी तिथं शपथ घेतोय, मला मंत्री केलं हे पहिलं विश्वास बसत नव्हता. खात्याचा विचार डोक्यात नव्हता. तरी लोकच बोलायला लागले होते की क्रीडा मंत्री होणार का काय, क्रीडा खाते मिळणार का काय. मला काहीच माहित नव्हतं. मी कुणाशी बोलत नव्हतो. जे दिल ते मुकाट्याने घ्यायचं आणि काम करायचं. क्रीडा खाता आवडला असतं, क्रीडा मंत्री होणं आवडलं असतं. हे पण चांगलं काम आहे ना. मी शेतकऱ्याचं पोरग्यावर सहकार्यात काम करणार. तुम्ही स्वतः पहिलवान आहात, तर पहिलवानांबद्दल असं बोललं जातं की डोक्यापेक्षा
बघा, तुम्ही कुठल्याही खेळाला मी नाव ठेवणार नाही, सगळे खेळ चांगलेच आहेत, सगळे खेळ. पण कुस्ती सारख्या खेळाचा नीट विचार, 3 मिनिटाचा एक राऊंड असतो, 3 मिनिटात 100 डाव करतात दोन्ही पैलवान मिळून. सेकंदापेक्षा कमी वेळात डाव बदलतात. तो डोक्यात येतो तेव्हाच घडतो. इतके हुशार असतात पैलवान, लक्षात घ्या. पैलवानाचं उदाहरण दिलं, या 3 मिनिटात अण्णांनी कुणाकुणाला चितपट केलं असं समजायचं. असं काही माझी भावना नाही. मी अत्यंत साधा सरळ कार्यकर्ता आहे. हा, त्यामुळे कुस्तीचा आणि याचा कुठेही संबंध येत नाही. जे दिलंय ते करूया. अजून नाही झालं, पण ते होईल. एक हरियाणाचे आहेत जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत, म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते एमओएस म्हणूनच काम करतात. सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते, आताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की होईल. सिविल एविएशन मिनिस्टर के तौर पर आपकी प्रायोरिटीज क्या होंगी अन्ना, देश और नेशनल लेवल पर अगर बात करें तो? नहीं, नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है, बहुत कुछ काम करना है. तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है. लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ 2-3 इश्यूज सामने है उस पर काम करना है. एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है. नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है. और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपेंशन हो, या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है. 2-3 पहले इश्यूज मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले 4 दिन से बहुत काम वहाँ पे किया है. वो बाद में मैं बताता हूँ. ऑफिस होतं इथं पुण्यात ते बंद केलं. कशाचं? पुरंदर एअरपोर्ट भूसंपन्नासाठी एक ऑफिस इथं समन्वय. कुठल्या याचं? पुरंदर एअरपोर्ट. पुरंदरच्या बाबतीत खूप चांगली माहिती मी तुम्हाला 2 मिनिटात देतो. झालं तसं आहे माझ्याकडे आणली आहे. काही नियम करताना त्याला कुठल्याही पद्धतीची वेगळी अडचण आहे का हे सगळं बघावं लागेल. हा बाबा काय ते बोलत होते. दिल्लीला किती दिवस जायचे आणि पुण्याला किती दिवस जायचं असं काय वेळापत्रक ठरलंय का? आता तरी शनिवार रविवार घरी जा म्हणताय, माहित नाही पुढच्या अधिवेशनाच्या काळात तेही बंद होणार आहे. आता काय माहिती, आता परवा तर सोमवारी परत बैठक आहे, मंगळवारी आसामला जा म्हणले. आता वेळ मिळेल काय? ड्रेस कोड नाहीये, ड्रेस कोड काही नाहीये, फक्त काय गडबडवाला ड्रेस नको. विमानतळावर झालं. पुण्यात लक्ष द्यायला वेळ मिळेल का? त्याचे मला लक्ष द्यायचंय तुम्हाला. मला पुणेकरांनी निवडून दिलंय. मला शेवटी मी देशात जरी फिरलो काम करायला मला जरी मिळालं तर शेवटी माझं मूळ हे आहे, ज्या पुणेकरांनी मला निवडून दिलंय त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठी मला 100% उपलब्ध राहिलाच पाहिजे. त्यामुळे कितीही व्यस्त असलो, कितीही देशाचं राजकारण किंवा खातं म्हणून मला प्रवास करावा लागला सरकार म्हणून, ते पुण्याकडे कधीच दुर्लक्ष होऊ शकत नाही. मी त्याचं व्यवस्थित नियोजन सुरू केलंय. आता तरी शनिवार रविवार पुण्यात राहणारच आहे. पुढच्या काळामध्ये जसं जसं अधिवेशनाच्या काळात थोडं कमी होईल, पण इतर वेळेत बऱ्यापैकी वेळ पुण्यात देता येईल आणि 100% कुठली तक्रार नागरिकांना नक्की राहणार. एअरपोर्ट संदर्भामध्ये timeline ठरवलंय का? म्हणजे पुणे असेल, पुरंदर असेल, कामाचा विषय ना, मी सांगतो. म्हणजे हे सगळं झालं की मी सांगतो. माझ्याकडे 2-3 सांगतो. सांगतोय, 2-3 विषय सांगतो. महाराष्ट्रात 2 लोकांना मंत्रिपद मिळतं, त्यात तुम्ही मत असं आहे की आपलीच निवड का असा प्रश्न तुम्हाला पडला का? आणि त्यांनी काही तुम्हाला सांगितलं का? कारण आता नारायण राणे सारखे विद्यमान मंत्री त्यांचा बाजूला ठेवतो, तुमच्यासारख्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं जातं. मी 30 वर्ष काढलीत ना संघटना, ठीक आहे. पण मलाही 100% मलाही असं वाटलंच नव्हतं की मी यावेळेला मंत्री होईल. एक खासदार म्हणून मला काम करायचं संधी मला लोकांनी दिली आहे, तेच माझ्या डोक्यात होतं. मला आता झाले, दिली आहे संधी, दिली आहे जबाबदारी, दिली आहे. आता का दिली याच्यापेक्षाही दिली ते पूर्ण करू. आता त्याच्यात नको जायला, म्हणून मी काय असा विचार करत नाही. बाबा तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी भारतीय जनता सारखा बीजेपी सारखा पक्ष नेतृत्वाला 5 मिनिट तुमच्याशी बोलूनच सांगणार तुम्हाला की बाबा तुझ्यासाठी हे काम दिलंय. नाही, आता तरी करायच्या अगोदर काहीच बोलले नाही. आता केल्यावर बोलतील की काय काम करायचं आणि मला जे दिलेलं काम असेल मला असं वाटतं ते मी जर नीट केलं पाहिजे आणि मी नीट करील, मी चांगलं करील असा कदाचित विश्वास पक्ष नेतृत्वाला असावा, म्हणून त्यांनी मला संधी दिली. पुण्याहून काही महत्त्वाच्या शहरांना फ्लाईट आहे.
पुण्याहून काही महत्वाच्या शहरांना डायरेक्ट फ्लाईट आहेत, पण अनेक महत्वाची शहरं अजूनही जोडली गेली नाहीत. उदाहरणादाखल पुण्यावरून अयोध्येला अजूनही डायरेक्ट फ्लाईट नाहीये. तर अशाच पद्धतीने स्लॉट वाढवण्याची मागणी खूप दिवसांपासून होती पुण्याची. त्या संदर्भात आपलं काही धोरण आहे? नाही, जितकं त्याच्यामध्ये आपल्याला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल, जितकं त्याच्यामध्ये काम करता येईल ते करायचंच आहे. फक्त त्याच्यात जे काय तिथल्या आता अडचणी आहेत त्यासाठी पहिलं तिथले छोटे छोटे विषय ते संपले पाहिजेत. आपल्या एअरपोर्टचे एक मोठं काम आहे की आपल्याला रनवेचं एक्सपान्शन करणं. हे झालं तर आपल्या इंटरनॅशनल फ्लाईट्स किंवा फ्लाईट आपलं ते सुद्धा वाढणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं ते मी आता थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. नाही, मूळ तर कार्यकर्ताच आहे मी, माझं पिंडच कार्यकर्त्याच आहे. त्यामुळे पक्ष सांगितलंय की ते काम करायचं. उद्या म्हणाले की संघटनेचं काम करतं, संघटनेचं काम. एक हरियाणाचे आहेत जे मागचे 10 वर्ष मंत्री आहेत. म्हणजे मोदीजींच्या सरकारमध्ये मागचे 10 वर्ष ते एमओएस म्हणूनच काम करतात. सिनियर लीडर आहेत हरियाणाचे. ते राज्यातही मंत्री होते. आताही 10 वर्ष ते केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या खात्यामध्ये त्यांनी काम केलंय. त्यामुळे कामाचं वाटप अजून नाही, पण मला असं वाटतं कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये ते नक्की होईल. सिविल एविएशन मिनिस्टर के तौर पर आपकी प्रायोरिटीज क्या होंगी देश और नेशनल लेवल पर अगर बात करें तो? नहीं, नेशनल लेवल पे तो अभी तो शुरू हुआ है, मैंने चार्ज लिया है, बहुत कुछ काम करना है. तो मेरी प्रायोरिटी तो देश के लिए काम करना है, देश की सेवा करनी है. लेकिन पहले तो मुझे पुणे और महाराष्ट्र में जो कुछ 2-3 इश्यूज सामने है उस पर काम करना है. एक हमारा पुरंदर का एयरपोर्ट है, उस पर काम करना है. नवी मुंबई का एयरपोर्ट जो चल रहा है उसको गति से पूरा करना है. और हमारे पुणे का जो एयरपोर्ट है उसका रनवे का एक्सपांशन हो या जो हमारा टर्मिनल अभी बन के पूरा हुआ है उसको शुरू करना है. 2-3 पहले इश्यूज मेरे सामने है और उसके लिए मैं पिछले 4 दिन से बहुत काम वहाँ पे किया है. और बाद में मैं बताता हूँ. एअरपोर्टचं ऑफिस होतं इथं पुण्यात, ते बंद केलं. कशाचं? कशाचं? एअरपोर्ट भूसंपन्नासाठी एक ऑफिस इथं समन्वय. कुठल्या याचं? पुरंदर एअरपोर्ट. पुरंदरच्या बाबतीत खूप चांगली माहिती मी तुम्हाला 2 मिनिटात देतो. झालं तसं आहे माझ्याकडे आणली आणि सकारात्मक सगळं आहे. आपलं सहकार राज्यमंत्रीपद मिळालंय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपलं फक्त एक मंत्रीपद आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र फक्त बघितलं सगळं सहकाराचं हे म्हणून ओळखलं जात आहे. तर आता या खात्याला आपण जेव्हा पदभार स्वीकारला किंवा आता इथून पुढे विचार करतो तर आपल्याला कुठले आव्हाने वाटतं की इथं काम करतं? मी म्हणालो तसं की खरं तर सहकाराची पाळंमुळं अगदी खोलपर्यंत गेलेत आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये. इतक्या मोठ्या संस्था आहेत, साखर कारखाने संस्था आहेत, दूध डेअरी, हे सगळ्या याच्यामध्ये खूप मोठा व्याप आहे आपल्याकडे आणि म्हणून काम पण अधिक आहे. मला असं वाटतं की आता आपण नेहमी म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे. तर खरं तर हे नवीन जे धोरण होतंय त्या धोरणाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नाही, मला असं वाटतं देशामध्ये सुद्धा की आपलं जे काही सहकार आहे, सहकाराच्या माध्यमातून समाज समृद्ध करणं, अशा पद्धतीनं खूप चांगल्या रचना, काही चांगले विषय त्याच्यामध्ये आणलेले आहेत. मी आज नाही सांगणार, पण ते मी त्याचं काही गेले 2 दिवस अभ्यास करतोय, वाचतोय. तर पुढच्या काही दिवसामध्ये ते धोरणही जाहीर होईल, राष्ट्रीय सहकारी राष्ट्रीय धोरण. त्यामुळे त्याच्यात खूप काय आहे. आणि शेवटी बघा, सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, जिल्हा बँक असेल, पतसंस्था असेल, याचं इतकं मोठी ताकद या राज्यामध्ये आपल्या. तर त्याला समृद्ध करणं, त्याला ताकद देणं, त्या छोट्या छोट्या घटकाला जर समृद्ध केलं तर खालचा शेतकरी, खालचा त्याचा लाभार्थी जो आहे तो अधिक सक्षम होईल, तो आत्मनिर्भर होईल. या दृष्टीनं खूप काही गोष्टी त्याच्यात आहे. आपल्याला या थोड्याशा ह्याच्यात काही सांगता येणार नाही. त्याला खूप काही गोष्टी आहेत, त्या सविस्तर एकदा आपण नक्की भेटून सांगू. या सहकारामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, आपल्याला माहिती आहे. तुमचा पक्ष भाजप असं नाही आता काय राहिलं बाबा. मी तुम्हाला सांगतो, आमच्या सोसायट्या किंवा आमच्या नेत्यांच्या कारखाने, जिल्हा बँक तुम्हाला मी लाईनीने सांगू शकतो. आज आमच्याकडं आमच्या पक्षाचे नेते असतील, म्हणजे अजितदादांचे असतील, शिंदे साहेबांचे, प्रत्येकाच्या नेत्यांचे किंवा तिथल्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये संस्था आहेत. साखर कारखाने आहेत, जिल्हा बँक आहेत, पतसंस्था आहेत, दूध संघ, जिल्हा दूध संघ आहेत. खूप मोठ्या संस्था, मोठ्या संख्येनं त्या आमच्याकडे. त्यामुळे आता हे पहिल्यासारखं तर राहिलं नाही की त्या संस्था म्हणजे फक्त एक विशिष्टच काही मंडळांची म्हणून संपला. पहिला मला काय कोटा एकदा बघूया, मग आपण पुढचा विचार
बारामतीमध्ये 2 खासदार आणि 1 डेप्युटी सीएम आहे. त्या कोथरूडमध्ये 2 खासदार आणि 1 मंत्री आहे. विकासाचा बॅलन्स कसा साधणार? 3+3 6 झाले ना, उलट जास्त झालं. बॅलन्स कशाला? 6 डब्याची गाडी झाली आता. हो, मधूनच पुणे नाशिक रस्त्याची अलाइनमेंटच बदलली. नाही 6 डबे झाले आता. 6 डबे झाल्यामुळे पुण्याचा तुम्ही विचार उलट चांगला करा, सकारात्मक करा. सगळे म्हणून हे बघा, निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी असेल, सरकार असेल, हे सर्वांसाठी असतं. तेव्हा माझं तर मत असं आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. मी पुढाकार जेव्हा वाटेल तेव्हा मी 4 पावलं ना, मी 10 पावलं पुढे जाईल. पण मला असं वाटतं की उलट त्याचा असा विचार करू की 6 लोकप्रतिनिधी आज देशाच्या राजकारणामध्ये काम करणार आहेत, केंद्रामध्ये काम करणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी खूप काही चांगलं करू शकतो, असं करू.